नमस्कार माझ्या मित्रपरिवाराला. जेव्हापासून मी तुमच्यासोबत बोलायला लागले तेव्हापासून माझ्या स्वतःमध्ये खूप बदल झाले. जेव्हा मी तुम्हाला माझे अनुभव शेअर करते तेव्हा मला माझ्या फॅमिलीलाच शेअर केल्यासारखं वाटतं. म्हणूनच आज आपण एका अशाच विषयावर बोलणार आहोत ज्यामुळे आजकाल जवळजवळ प्रत्येकाचं मन शांत राहत नाही आणि जवळचं नातं म्हणजे आपल्या घरासारखंच जवळच्या माणसांकडून होणारा त्रास, दुःख, वेदना ही आपली मानसिक स्थिती पूर्णपणे कमजोर करून टाकते. परक्याचं वागणं आपण सहज दुर्लक्ष करू शकतो हो. पण जे आपल्या मनाचे, आपल्या घरचे, आपल्या हृदयाचे, आपल्या अंतःकरणाचे असे जवळचे लोक असतात, त्यांनी जेव्हा आपल्याला दुखावतात तेव्हा ती वेदना सर्वात खोल असते. आज आपण पाहूया ही परिस्थिती कशी हाताळायची, काय उपाय करायचे, मन शांत कसं ठेवायचं व या गोष्टींमधून स्वतःला बाहेर कसं काढायचं. पण याला पर्याय नाही, आपल्याला यातून तर बाहेर यावंच लागणार आहे. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर सर्वात प्रथम तात्काळ प्रतिक्रिया देऊ नका. जवळचा माणूस त्रास देतो तेव्हा आपण लगेच रिॲक्ट होतो. शब्द बोलणं कठोर आणि नातं अजून बिघडतं. कधी कधी शांत राहणं हे सर्वात मोठं उत्तर असतं. शांतपणे स्वतःला सांगा, मी आता दुखावलो आहे, आत्ता प्रतिक्रिया देणार नाही, मला या गोष्टीला विचार करायचा आहे, स्वतःवर यावर विचार करण्यासाठी वेळ द्यायचा आहे. ही छोटीशी गोष्ट मोठे वाद थांबवते, हे नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करा. जवळच्या लोकांना आपलं मन कळतं हे नेहमी खरं नसतं. कधी कधी आपण दुखावलेलो असतानाही गप्प बसतो आणि दुसऱ्याला कळतही नाही की त्यांनी दुखावलेलं आहे तुम्हाला. एकदा शांततेत त्यांना सांगा, तुझं हे वागणं मला त्रास देतं, माझ्या मनाला दुःख होतं. बोलताना आरोप नको, द्वेष नको, रागही नको, फक्त तुमच्या भावना सांगा. आपल्या आयुष्यात कधी कधी स्पष्ट बोलणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे स्वतःला आणि समोरच्याला क्लॅरिटी मिळते. जर समोर ज्याला गोष्टी कळत नसतील तर ते आपण सांगितल्या पाहिजेत चांगल्या भावनेने. प्रत्येकाची पात्रता प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची नसते. त्या व्यक्तीला ते कळतही नाही की तो काय वागतोय. म्हणूनच त्याला सांगा ना सोप्या भाषेत, नरम भाषेत. हे जास्त महत्त्वाचं आहे. तुमचं बोलणं किती प्रभावी आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे मर्यादा आखा. आयुष्यामध्ये नाती जपत असताना कोणत्याही रिलेशनमध्ये मर्यादा खूप महत्त्वाच्या असतात. जवळचे असले तरी काही मर्यादा असतात. तुमची मानसिक शांती, तुमचा आत्मसन्मान हे कोणापेक्षाही मोठं नसतं हो. कोणत्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात त्यामुळे तुम्ही नाराज होता, कोणत्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही, कोणत्या गोष्टींच्या पलीकडे तुम्ही जायचे नाही, हे सांगा समोरच्याला. मर्यादा आखणं म्हणजे अंतर नाही, ते नातं सुरक्षित ठेवतं. एक मर्यादेत राहिलात तर तुम्हालाही त्रास होणार नाही आणि जो समोरचा आहे त्या व्यक्तीलाही त्याच्या मर्यादा ओळखून वागायला मदत होईल. आता चौथी गोष्ट म्हणजे त्यांचा हेतू समजून घ्या. कधी कधी माणसं मुद्दाम त्रास देत नाहीत, त्यांचे स्वतःचे स्ट्रेस, समस्या, विचार दुसऱ्या बाजूने ते त्रस्त झालेले असू शकतात. या सर्वांचा परिणाम ते तुमच्यावर काढतात. तुम्ही थोडा वेळ घेऊन विचार करा. कधी कधी समोरच्याला तुम्हाला दुखवायचं नसतं हो, फक्त स्वतः दुखावलेले असतात त्यामुळे ते तसं बोलत असतात. मन नाराज असतं त्यावेळेला आपण समोरच्यालाही पॉझिटिव्ह बोलत नसतो. ही एक नैसर्गिक स्थिती आहे. हा माणूस मला खरंच दुखवू इच्छितो का, असं विचारा स्वतःला. बहुतेकदा तुम्हाला त्याचं उत्तर नाहीच मिळेल आणि जेव्हा तुम्हाला ही जाणीव होईल त्यावेळेला तुमचं मन दुखवणार नाही तर हलकं वाटेल. आता पाचवी गोष्ट म्हणजे भावनिक अंतर ठेवा, मग तुम्ही रिलॅक्स राहाल. जवळचा माणूस असला तरी सतत त्याच्या मूडवर जगणं योग्य नाही. स्वतःच्या भावना इतर कोणापेक्षाही जास्त महत्त्वाच्या आहेत. आधी स्वतःला प्रेफर करा. थोडं भावनिक अंतर ठेवा. गुंतून राहा पण तुटून राहू नका. काही गोष्टी मनावर न घेण्याची कला शिका. सगळ्या गोष्टी जर तुम्ही मनावर घेतल्या तर तुमचं मन आहे ते हळवं असतं, कोमल असतं. काही गोष्टी इग्नोर करायलाही शिका. म्हणतात ना की अज्ञानातच सुख असतं. तुमचा आनंद, तुमची शांती त्यावर फक्त तुमचा अधिकार आहे, बाकी कोणाचा नाही. त्यामुळे तुम्ही गोष्टींना इग्नोर करणं महत्त्वाचं आहे आणि ती आजच्या काळाची गरजही आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरज असेल तर नाही म्हणा. जवळचे लोक आपल्याकडून खूप अपेक्षा ठेवतात, पण सगळंच पूर्ण करायचं नाही आणि सगळं तुम्ही पूर्ण करूही शकत नाही.
म्हणूनच नाही म्हणायला शिका. कधीकधी नाही हे शब्द मन वाचवतात. लोकांना कळतं की तुम्हाला तुमच्या आयुष्याची किंमत आहे. जिथे गरज आहे तिथं बोलणंही गरजेचं असतं. कारण आपण प्रत्येक समोरच्याच्या म्हणण्याने नाही करू शकत. प्रत्येक गोष्ट जर तुम्ही समोरच्याच्या आवडीने करत राहाल तर तुम्ही स्वतः दुखत राहाल स्वतःला. त्यामुळे जिथे गरज आहे तिथे नाही म्हणायला शिका आणि ज्या गोष्टी इग्नोर करायच्या त्या इग्नोर करायला शिका. आता 7वी गोष्ट म्हणजे तुमची किंमत तुम्ही स्वतः ठेवा. इतरांच्या बोलण्याने तुम्ही कमी होत नाही. तुमचं प्रेम, तुमचं मन, तुमची मेहनत, तुमची मानसिक स्थिती हे सगळं खूप मौल्यवान आहे. जर कुणी तुम्हाला कमी समजत असेल तर त्याचा अर्थ तुमच्यात कमीपणा नाही, त्यांच्या नजरेत मर्यादा आहे, त्यांच्या दृष्टिकोनात बदल आहे. लोक आपल्याला कमी का समजतात? कारण ते त्यांच्या नजरेने पाहतात. आपल्याला माहीत आहे आपण काय आहे, त्यामुळे दुसऱ्यांनी त्यांची ग्वाही द्यायची काहीच गरज नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःचा आदर करा. जे स्वतःला योग्य वाटतं ना तेच करा. कारण ज्या वेळेला आपण स्वतःच्या मनाचं, स्वतःच्या कॉन्सायन्सचं ऐकत असतो त्यावेळेला आपण योग्यच निर्णय घेत असतो. त्यामुळे स्वतःचा आदर करा, स्वतःला शक्य तितकं जपायचा प्रयत्न करा. लोकांचे मतं, विचार पावलोपावली बदलत असतात. तुम्ही तुमच्या गोष्टींवरती ठाम राहा. जवळचे लोक असो किंवा परके, तुमची मानसिक शांती हेच तुमचं सर्वात मोठं धन आहे. कुणाच्याही वागण्याने तुमचं मन तुटू देऊ नका आणि तुम्ही हे कधी डिप्रेशनमध्ये जाऊ नका. नात्यांमध्ये सौम्यता, स्थिरता ठेवा. स्वतःवर अन्याय होऊ देऊ नका. जवळच्या लोकांकडून त्रास मिळणं ही आजची वस्तुस्थिती आहे. स्वीकारायला शिका. पण त्यातून बाहेर पडणं ही तुमची शक्ती आहे आणि हे खऱ्या अर्थाने तुमचं कौशल्य आहे. आज तुम्हाला माझी एक नम्र विनंती आहे. जर हे ऐकून तुम्हाला थोडंसं जरी हलकं वाटलं असेल तर हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवा. कदाचित तुमच्या या छोट्याशा प्रयत्नाने, शेअर करण्याने कोणाचं तरी मन दुखावलेले असेल तर ते वाचेल. कदाचित कुणाचं मन सध्या तुमच्यासारखंच दुखत असेल, कोणीतरी तुमच्यासारखंच आपल्या माणसाच्या त्रासाने दुखावलेलं असेल. अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. म्हणूनच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप स्थिर राहो, तुमचे मन तुमची शक्ती बनो, हीच प्रार्थना ईश्वर चरणी. आज मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगते, ती म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा आणि आयुष्यात पुढे जा. जरी आपल्याला कोणाचा त्रास झाला, मनाला त्रास झाला, मन दुखवलं गेलं तर या सगळ्या गोष्टी परमनंट नसतात आयुष्यात, या टेम्पररी असतात. हे नेहमी लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं, कुणाच्या दुखावण्याने स्वतः खचू नका. धन्यवाद.